कर्नाटक सरकारने मराठी माणसांवरचा अन्याय तातडीने थांबवावा. महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितापेक्षा मोठं काहीही नाही. आदित्य ठाकरे यांची एक्स पोस्ट. विवादित भाग केंद्रशासित करण्याची केली मागणी. कर्नाटक सरकारचा महाराष्ट्र एकीकरण सोहळ्यासाठी असणारा विरोध चुकीचा. देशातील संविधान सांगतं कोणीही कुठेही जाऊ शकतं, राहू शकतं. मग कर्नाटकमधील काँग्रेस सरकार ही भूमिका का घेत आहे? छगन भुजबळ यांचा सवाल. महाराष्ट्रामधले 2 माजी मंत्री 12 डिसेंबरला सीमा भागामध्ये जाणार. सीमा भागामधील तणाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयामधून चर्चेचा प्रस्ताव दिला जाणार असल्याची माहिती. शिंदेनी बेळगावामध्ये जाऊन कधीही सीमावासियांची गाऱ्हाणी ऐकली नाहीत. अटक होईल या भीतीने शिंदे बेळगावमध्ये गेलेच नाहीत. संजय राऊत यांचा आरोप. एकनाथ शिंदे जेव्हा बेळगावचं आंदोलन झालं तेव्हा 1.5 महिना जेलमध्ये होते. गुलाबराव पाटील यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर. महायुतीची जयंत पाटलांना सोबत येण्याची खुली ऑफर. जयंत पाटील यांच्यासारखा अनुभवी नेता सोबत आला तर स्वागत करू. शिवसेनेचे नेते उदय सामंत यांचं वक्तव्य. विधानसभेमधील जयंत पाटील यांच्या भाषणाचं सुद्धा उदय सामंत यांच्याकडून कौतुक. जयंत पाटील म्हणाले योग्य वेळी योग्य निर्णय घेणार. मधली ओळ अशी आहे की लवकरच ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत असतील. जयंत पाटील यांच्यासाठी हीच ती योग्य वेळ. आता रामकृष्ण हरी चला एकत्र जाऊ देवगिरी. अमोल मिटकरी यांचं वक्तव्य. भूमिगत मुंबई मेट्रो 3चा बीकेसी ते कफ परेड हा दुसरा टप्पा पूर्णत्वाच्या मार्गावर. ट्रॅक टाकण्याचं काम 100% पूर्ण. मीरा भाईंदरमध्ये मेट्रो 9 कारशेडसाठी 1406 झाडं तोडण्यात येणार. यापैकी 832 झाडं तोडली जातील आणि 574 TNTचं पुनर्रोपण केलं जाणार. मेट्रो 9च्या कारशेडसाठी जी वृक्षतोड केली जाणार ती केवळ कॉन्ट्रॅक्टरच्या फायद्यासाठी आहे. मेट्रो पिलरच्या रंगकामामध्ये सुद्धा भ्रष्टाचार. आदित्य ठाकरेंचा आरोप. मेट्रोसाठी जितकी झाडं तोडली जाणार त्या तुलनेमध्ये दुप्पट वृक्ष लागवड केली जाईल. दीपक केसरकर यांचं वक्तव्य. विकासाला खीळ न बसता पर्यावरण सुद्धा जपलं जाईल. केसरकरांचं आश्वासन. भूमिगत मुंबई मेट्रो 3चा बीकेसी ते कफ परेड हा दुसरा टप्पा पूर्णत्वाच्या मार्गावर. ट्रॅक टाकण्याचं काम 100% पूर्ण. मीरा भाईंदरमध्ये मेट्रो 9 कारशेडसाठी 1406 झाडं तोडली जाणार. यापैकी 832 झाडं तोडली जातील. मेट्रो 9च्या कारशेडसाठी जी वृक्षतोड केली जाणार ती केवळ कॉन्ट्रॅक्टरच्या फायद्यासाठी आहे. आदित्य ठाकरेंचा आरोप. मेट्रोसाठी जितकी झाडं तोडली जातील त्या तुलनेमध्ये दुप्पट वृक्ष लागवड केली जाईल. दीपक केसरकरांचं वक्तव्य. शिवसेना आमदार आमशा पाडवी यांच्या विरोधामध्ये धडगाव शहरामध्ये आदिवासी समाज आक्रमक. महिलेचा विनयभंग, मारहाण आणि शिवीगाळीच्या प्रकरणी आदिवासी समाज संतापला. पाडवींच्या विरोधामध्ये काढला निषेध मोर्चा. साताऱ्याच्या कराड तालुक्यामधल्या कोळेवाडी ग्रामपंचायतीचा ईव्हीएमच्या विरोधामध्ये ठराव. ग्रामपंचायत सदस्यांकडून ठराव मंजूर. मार्कडवाडीमध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची जाहीर सभा. उद्या सकाळी 10 वाजता या सभेचं आयोजन. हरित सातारा ग्रुपच्या सदस्यांचं पोवई नाक्यावरती कृतीशील आंदोलन. PWD तेरा ध्यान किधर है अशा आशयाचे बॅनरही झळकवले. बिग बॉस फेम सूरज चव्हाणने घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट. पुढील 9 महिन्यांमध्ये सूरजचं घर पूर्ण होईल. अजित पवारांचं आश्वासन. 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती शेजाऱ्याकडून अत्याचार. सांताक्रूज पूर्वेकडच्या वाकोला परिसरामधली घटना. आरोपीला फाशी व्हावी या मागणीसाठी नागरिकांचा पोलीस ठाण्यावरती मोर्चा. पिंपरी चिंचवडच्या कुदळवाडीमध्ये गोडाऊनला भीषण आग. परिसरामध्ये धुराचे लोट. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट. अंधेरीमध्ये पार्किंगमधील BMW कारसह 3 गाड्या जळून खाक. अग्निशमन दलाने स्थानिक नागरिकांच्या मदतीनं आगीवरती नियंत्रण मिळवलं. गोंदियामधल्या चिरखेनीमध्ये जादू टोळ्याच्या संशयावरून वृद्ध दाम्पत्याला मारहाण. या प्रकरणी तिरोडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल.
बांगलादेशात हिंदूंवरती होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ नंदुरबारमध्ये निषेध मोर्चा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं दीनदयाल चौकामध्ये बांगलादेशचा करण्यात आला निषेध. गोंदियामध्ये धानाचा कोंडा घेऊन जाणारा ट्रक झाला पलटी. ट्रक खाली दबल्यामुळे 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू. अर्जुनी ते वडसा या मार्गावरील इसापूर इथली घटना. मुंबईमधल्या सिद्धिविनायकाचे दर्शन 11 ते 15 डिसेंबरच्या दरम्यान बंद राहणार. सिद्धिविनायकाच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार आणि यामुळे या काळामध्ये भाविकांना प्रतिमूर्तीचं दर्शन दिलं जाणार. 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती शेजाऱ्याकडून अत्याचार. सांताक्रूज पूर्वेकडच्या वाकोला परिसरामधली घटना. आरोपीला फाशी व्हावी या मागणीसाठी नागरिकांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा. अंधेरीमध्ये पार्किंगमधली BMW कारसह 3 गाड्या जळून खाक. अग्निशमन दलाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने आगीवरती नियंत्रण मिळवलं. मुंबईमध्ये मागील 9 वर्षांमधल्या सर्वात नीचांकी तापमानाची नोंद. मुंबईमधल्या सांताक्रूज केंद्रावरती तापमान 13.7 अंश सेल्सिअस. स्टेम प्रकल्पाच्या शहाड इथल्या नवीन पंप हाऊसचं काम 1.5 वर्षामध्ये पूर्ण करावं. महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश. स्टेम प्रकल्पामध्ये नवीन पंप हाऊस आणि जलवाहिनीच्या कामाचा शुभारंभ. आम आदमी पार्टीनं विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी केली जाहीर. 20 उमेदवारांची ही यादी असेल. दिल्लीमध्ये फेब्रुवारीमध्ये विधानसभा निवडणुका होऊ शकतात. आपनं नोव्हेंबरमध्ये 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली होती. राजस्थानमध्ये आयोजित रायझिंग राजस्थान या संमेलनामध्ये पंतप्रधान मोदी सहभागी. राजस्थानमध्ये देश आणि जगामधील गुंतवणूकदार आले. गेल्या 10 वर्षांमध्ये राजस्थानमध्ये परदेशी गुंतवणूक दुप्पट झाल्याची मोदींची माहिती. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशियाच्या दौऱ्यावर. या दौऱ्याचा मुख्य उद्देश भारतीय नौदलामध्ये नवीन मल्टी रोल स्टेल्थ गाइडेड मिसाइल फ्रिगेट INS सुशील याचा समावेश करणं हा आहे. राजनाथ सिंह रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची सुद्धा भेट घेणार. पानिपतमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विमा सखी योजनेचा केला शुभारंभ. भाजपनं दुसऱ्यांदा सरकार स्थापन केल्याच्या नंतर मोदी पहिल्यांदाच पानिपतमध्ये दाखल. विमा सखी योजनेच्या अंतर्गत देशभरामधल्या 1 लाख महिलांना एजंट म्हणून जोडलं जाणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.